शिल्पा शेट्टी ही शिल्पा शेट्टी ही तमन्ना भाटिया. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं प्रशिक ब्लॉग मध्ये. गाईज आम्ही चाललो आज फिरायला. आम्ही प्लॅन मस्त केला रात्री आणि लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलो बस स्टँडला. प्लॅन बर्थडेलाच केलाय आम्ही. तर खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलो नव्हतो, तर आता खूप दिवसानंतर चाललोय बाईच्या बर्थडेला. लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं आपण गेलो होतो बस स्टँडला. आता आम्ही चाललोय बाहेर. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला बघायला तर मिळेल आणि मजा पण येईल. यस राईट. तर चला निघू आपण. तर काहीच निघलो आम्ही, ऑन द वे आहे. प्रशिक भाई आमचा गाडीचा ड्रायव्हर ठेवलाय. अरे भाई काय बोल काय नाही तो काही नाही बोलणार. तो गिरीश भाईचा बर्थडे. गिरीश भाई पण चुपचाप भाई. अरे ग्रीसला विषयच नाही केला तुम्ही. ए सॉरी बाबा, करतो विश तुला बेटा थोड्या वेळात. तर गाईज आम्ही आता आलोय सीएनजी टाकायला, कारण की आपल्याला लांब जायचं आहे ना. सीएनजी जरूर सीएनजी वगैरे टाकून फुल करून घेतो, नंतर टेन्शन वापस टाकायला लागेल. वापस टाकू, पण आता जरा फुल करून जायला लागेल ना, आता लफडा बाहेर. कसे बाय काय बोलतो, नमस्ते. बायाने घेतले सीएनजी टाकत. अंकल ऐकरो हा आता आपण आहे बदलापूरला. मध्ये खूप ट्रॅफिक होती, त्या ट्रॅफिकचे तुम्हाला दाखवलं नाही. काय दहावीला तेच दाखवलं ट्रॅफिक आहे. ट्रॉफिक तर लागतेच नाही ना. ट्रॉफिक नाही लागल्याशिवाय होतो भिवंडी गेल्यानं तसंच आहे. त्यांना भेटलाय खुल्ला रस्ता, आपण चालू आहे लोकेशनला आपले. आणि हेच नम्र विनंती करा तुम्ही पण की खुल्ला रस्ता आम्हाला भेटू दे, म्हणजे आम्ही लवकर पोहोचू. गाईज घरून निघलेलं 7:30 वाजता. पोरा कंटाळल्यात. पोरा साप कंटाळले. पोरांचा मूडच ऑफ झालाय. वाजले 11:30, अजून पोहोचलो नाही. हे ट्रॅफिक मुलं फुल ट्रॅफिक आहे. फुल एका ट्रॅफिक असं वाटतो आलोच कशा. मी आता थोडा प्रवास आमचा बाकी आहे आणि आम्ही पोहोचूया. ऑलमोस्ट पोहोचलोय. तर गाईज आम्ही आलो होतो, आता पोहोचलो होतो घाटामध्ये. आणि इकडे आम्ही थांबलेलो फोटो वगैरे काढायला. तुम्ही बघू शकता की इकडे फोटो शूट चालू आहे. बाई काय ऐकत नाही, तसं फोटो काढतात ते. तुम्हाला आता समोरचा मी व्ह्यू दाखवतो, तुम्ही तो व्ह्यू बघा कसा व्ह्यू दिसते. इकडे याचा चालू आहे फोटोशूट. भाई लोक ऐकत नाही, भावाचा बर्थडे आहे, भाई ऐकत नाही. इकडे चालू आहे याचा फोटोशूट. बाईचा बर्थडे आमचे, बाईचा बर्थडे बनवला आले घाटामध्ये. अशी चुत्तेगिरी काय चुत्तेगिरी गेली. अरे याचे गाईन मिनी घड्याळ नाही घेतला नाही. आता याचे मुलं मला घड्याळ मिनी माझा आणलं सगळं. बघा आपला पर्सनल आहे सगळा. चप्पल बोलवा भाई, फुल ड्रेसिंग मध्ये आलाय. आता कॅफीला मी पोहोचतो. कॅफे मध्ये थोड्या वेळात फक्त. आणि इथं आमचा फोटोशूट झाला. अस्सलाम वालेकुम, राधे राधे, जय श्रीराम. गाईज आपण फायनली पोहोचलो आता डेला लक्झरी. आणि हा पार्क बघू शकता तुम्ही, खूप मोठा पार्क आहे. त्याच्यामध्ये खूप ऍडव्हेंचर वगैरे खूप काय काय आहे. मला दाखवतात आतमध्ये जाऊन. एवढा एंट्री. रॉंग साईडच्या टाकले. रॉंग साईडच्या टाकली. आम्ही चुकलो. ड्रायव्हर बाबा जो पाले ड्रायव्हरला वाटतं. पक्का मला पांबवले ना साईडला घेऊन मग गाडी बरोबर चालू. गाईस फायनली आम्ही एंट्री मारलेली आहे पार्कच्या आतमध्ये. नुसते व्हाईट ड्रेसिंग मारले इथं सगळे. व्हाईट ड्रेसिंग स्टाफ बोले. आता मी पण स्टाफ होतो यांच्यामध्ये. ते बघ असे गल्ल्यांना हात टाकून झालं. नेपाली गाईत कल्याण नको.
लक्झरी. वाव वाव वाव. हे बघ कशा ऐकर इकडं थांब, आवाज झाला गिरक्या चालू आहे. एक नंबर. आपल्याला असं पुढचा व्ह्यू बघा काहीच. वाव सो नाईस. स्टाफ बघा कसे आहेत. ओ माय गॉड. हाय नेपाली. Your destination is on the right. आता तो मॅप बंद करा. मॅप बंद करू. आता आम्ही पोचलेलो आहे. एक नंबर. वाव वाव. लॉबी इकडे चेकिंग होईल गाईज परत. चेकिंग चालू आहे. आपली गाडी आता तेच पार्क करतील. काय आहे आरण भाई? नोटीस आहे. सांभाळून ठेवते. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय आणि इथं एवढा लक्झरियस आहे की डिफेंडर इथं सोडायला येते. फुल लक्झरी आहे. आता आपण जाऊ आतमध्ये बघू. तुम्हाला दाखवतो मी. ह्यो यांचा रिसेप्शन आहे. न्यू हॉटेल कॅफे फुल लक्झरी. एंट्री. इकडे एंट्री होते काही. त्यांचे प्रोसेस काही सगळे पेपर वगैरे द्यायचे. का आपला? यस. एवढा बल दिला. टेबल आपण बसू नाही इथे. बघतो काही तिचं नुसतं नेपाल आहे भरलेले. सगळ्या नेपाळचे तिथे सगळ्या बाहेर देशानं झालो ना आम्ही. विजिट करा गाईज इकडे. एकदा येऊन बघा. खतरनाक आहे. लक्झरीज केली एकदम लक्झरीज. लक्झरी म्हणजे असा कुठल्या तरी सेलिब्रिटीचा घर वाटते. आतमध्ये आल्यावरती काहीतरी वाटतं भाई आपण कुठेतरी आलो. नाही दोघं बसले इकडं. शेट आहेत ना ते. शेट आहेत. आम्ही भेटतो इकडे ऑर्डर त्यांचा वेगळा विषय. गाईज आम्ही फायनली ऑर्डर केलेली आहे. तर इथे अशी सिस्टम आहे की स्कॅन करायचं आणि ऑर्डर आपण मेन्यू कार्ड येईल. स्कॅन करायचं आणि मेन्यू कार्ड येईल मग ऑर्डर देईल. ऑर्डर पण लय महाग आहे. खतरनाक सिस्टम आहे बघा. यो स्कॅनर आहे आणि यो स्कॅन करायचा तुम्हाला ऑटोमॅटिकली मेन्यू येऊन जाईल. गाईज आम्ही फायनली ऑर्डर दिलेली आहे. गाईज रिच आणि लक्झरी.
फायनली ऑर्डर आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो dish order. काय काय आहेत. आमचे हे वेटर आहेत ते तुम्हाला सांगतील, एक्सप्लेन करतील की काय काय डिश आहे. sandwiches with peri peri and cheesy french fries, and the chili malai tikka, and the compound chicken, that's oriental type of compound chicken, and this is the chicken tikka pizza, this fish and chips, and the just double chocolate pastry ones. तर गाईज आता आम्ही खातो वगैरे. खातो, पिझ्झा आलाय हे बघ. सगळं डायरेक्ट पर्सनल डब्बी दिले. Personal डब्बी. आम्ही ते तर आम्ही एवढंच मागवले, ऑर्डर केलेलं आहे. Order सगळं केलं. खातो पितो आणि तुम्हाला भेटतो, या तुम्ही पण खायला. टेस्ट लाजवाब, एक नंबर. एक नंबर. पण बेटर आहे. एक नंबर आहे. तर तुम्हाला भेटतो काहीच खाऊन घेऊ. मध्ये पण भेटू काय मधून पण भेटतो. थांबा वेट करा. खाऊ. ऋषभ जरा मच्छी टेस्ट करून दाखवा ना एकदा कशी लागते. मच्छीची टेस्ट मच्छी एक नंबर आहे. कशी लागते एक नंबर. टॉपची काय एकदम. डायरेक्ट पापलेटवाली सॉंग हा वा हा हा. खतरनाक. रेस खाऊन खा ना. तर गाईज मस्त खाऊन पिऊन झालाय आपला. मस्त खाऊन पिऊन आता झालेला आहे. लास्टला आम्ही डेझर्ट मध्ये मागवला होता तो केक. केक डिवाइड करून आम्ही आता खातो. ते केक पण एवढा सॉफ्ट आहे, लवली एकदम बास्टियन सारखा. बॅस्टन वरून एवढा टेस्टी नाही आहे, पण बेटर आहे. लवली कसा आहे केक? स्मूथ आहे, मस्त आहे, एक नंबर आहे. तर काय आता आम्ही खाऊन पिऊन आमचं झालेलं आहे. थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. तर काय तुम्ही आतमधला तुम्हाला अजून एकदा टूर देतो. अजून तुम्हाला व्ह्यू दाखवायचा आहे, तुम्हाला दाखवतो पटापट. तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कंटिन्यू कुठं जाऊ नका. तर गाईज गाईज आमचा फायनली खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता आलेला आहे आमचा बिल. त्यांचं बाथरूम बघा किती लक्झरी आहे. भाई एवढं लक्झरी बास्टन पण नव्हतं यार. हे बघ तिथं बघ काय होईल. इथं बघा गाईज, इथं कसा वॉशरूम भाई. वॉशरूम करता करता यांना बघत बघत होतात. एवढा नको काही इतका वाईट आहे बरोबर. इतका वाईट होतो, इतका वाईट. हे बघ शिल्पा शेट्टी, ही शिल्पा शेट्टी, ही तमन्ना भाटिया, अजून एक कोण ही कोणतरी कुठली आलिया भट, ही नोरा पतोय. काय नोरा पत्रे पत्रे. तर गाईज झाली आपली ही पण ट्रिप सक्सेसफुल सक्सेस झाली आणि खूप मजा आला. आणि एक्सपिरियन्स हा ना होता. खतरनाक वाला जेवण. लक्झरी एकदम फील आणि जेवण पण खूप टेस्टी होता. खूप आवडला. येऊ आता नेक्स्ट टाइम अगेन. अँड भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपला हा ब्लॉग इथं एंड होता. भेटूया आपण नेक्स्ट ट्रिप मध्ये भेटू आपण आता. काय चला. आणि शेअर करा, Like, सबस्क्राईब करा, share. लाईक करा, बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला आमची नोटिफिकेशन येऊन जाऊ. चला, जेव्हा bye bye. बाय.